प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे उद्याच्या दिवशी परम एकादशी आहे. ही एकादशीची वाट भगवान म्हणजे देव सुद्धा बघत असतात, कारण की एकादशीचं व्रत हे पुण्यकारिक आहे आणि अधिक महिन्यामध्ये आलेलं आहे. तर ह्या एकादशीला खूप महत्त्व आहे. एकादशीचं व्रत धरणाऱ्या माणसांना मोक्ष प्राप्ती होते. त्याच्या घरामध्ये कधीच दरिद्रता निवास करत नाही. घरात सुख समृद्धी नांदत असते. पितरांचा आशीर्वाद मिळतो, पितरांची मुक्ती मिळते. आपण जर हा व्रत केला तर परम एकादशी जी आहे ती वर्षानुवर्ष येत नाही, ती फक्त अधिक महिन्यामध्येच येते. म्हणून ह्या एकादशीला खूप महत्त्व आहे. ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे, जो आपल्या पितरांसाठी सुद्धा आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद राहावा यासाठी सुद्धा आहे. तर काय करावं? आपल्या अगोदर तुम्हाला पितरांसाठी सांगते बघा. आपल्या पितरांची मोक्ष मिळण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी, त्यांच्यासाठी काय करायचं? पिंपळाच्या झाडाखाली एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा. पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करायचा. त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा सुद्धा वास असतो पिंपळाच्या झाडाखाली. त्या ठिकाणी आपल्याला मुंग्यांना खायला द्यायचं आहे. पीठ साखर किंवा पीठ साखर तूप एकत्र करून ते सुद्धा टाकायचं आहे. असं केल्याने तुमची दारिद्र्यता नष्ट होते आणि अन्नदान सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. आणि ह्या एकादशीच्या दिवशी हे जर उपाय आपण केले तर आपलं आयुष्य म्हणजे आपलं भाग्य चमकतं. दुसरं म्हणजे बघा, ह्या दिवशी आपल्याला लक्ष्मी नारायणासमोर हळद ठेवायची आहे. थोडीशी हळद ठेवायची, तुपाचा दिवा लावायचा आणि त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करायचा. तर तुम्ही किती वेळेस पण करू शकतात. 11 वेळेस, 21 वेळेस, 101 वेळेस, जसं तुम्हाला जमेल तसं करायचं आहे. त्यानंतर तो झाल्यानंतर लक्ष्मी मातेचा सुद्धा मंत्राचा जाप करायचा आहे. हा धनामध्ये वृद्धी करणारा आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कृपा आपल्या घरावर राहण्यासाठी आहे. तर त्याच्याने नकारात्मक शक्ती बाहेर जाते, लक्ष्मीचं आगमन होतं. व जी हळद असते ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला आकर्षित करते, पैसा आपल्याकडे आकर्षित करते, नकारात्मक शक्ती बाहेर घालवते. म्हणून हळदचा उपाय आहे हा. तर ती हळद त्या मंत्र जाप करून तर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मीचा. ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जाप केला तरी सुद्धा चालेल. या मंत्राचा जाप झाल्यानंतर ती जी हळद आहे ती भगवान विष्णूला लावायची, आपल्या इथं कपाळाला लावायची आणि तोच तिलक आपल्या दरवाजाला लावायचा. याच्याने देवाची कृपा आपल्यावर राहते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते, बाहेरची दुष्ट आपल्या घरात येत नाही. घरामध्ये लक्ष्मीचं नामस्मरण होतं आणि जेवढं लक्ष्मी नारायणाचं नामस्मरण एकादशीच्या दिवशी केलं तर अनंत पुण्याची प्राप्ती होते, संकट दुःखांचा नाश होतो, दारिद्र्यता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे हा उपाय करून बघा. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.